समजचा टिफिन रेडी. श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल. हा व्हिडिओ आहे धनतेरसच्या आदल्या दिवशीचा, म्हणजेच वसुबारसचा, ज्या दिवशी समर्थच्या शाळेत होती दिवाळी सेलिब्रेशन आणि हा बनला होता राम. तर त्याची तयारी आम्ही करत होतो. त्याच्यासाठी हा ड्रेस आम्ही आणला होता रेंटनी. त्याच्यासोबत पूर्ण ज्वेलरी पण भेटली होती रामजीची. त्याला समजवत होतो आम्ही की रामजी किती शांत होते, कसे होते आणि हा किती चुलबुला आहे. तर याला तयारी करून दिली. सकाळी त्याचा आधी टिफिन रेडी केला आणि मग त्याची तयारी सुरू केली. तो खूप प्रश्न विचारायचा, हे काय आहे, ते काय आहे, हे असं काऊन, ते तसं काऊन. मग त्याला ती जी रामजीची वीक लावायची होती ती पण त्याला लावायची नव्हती, कारण ते कसं तरी वाटते त्याला. मग ते तोंडावरच येते. खूप म्हणजे खूप जास्त त्याला समजवावं लागते या सर्व गोष्टींसाठी. तेव्हा जाऊन तो कुठेतरी ॲग्री होते आणि आम्हाला तयारी करू देते. आता समोर तुम्ही आमचे रामजी बघा, किती क्यूट दिसते. व्हिडिओ लेट झाला त्यासाठी सॉरी, पण दिवाळीचे कामं एवढे होते आणि करणारी मी एकटीच, त्यामुळे मला काही लाँग व्हिडिओ टाकता नाही आले. पण मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सर्व अपडेट देत राहिली. तर आता पुढे याच्यासमोर पूर्ण लाँग व्हिडिओज पण येतील आणि शॉर्ट व्हिडिओ पण येतील. तर तुम्ही बघा समोर बाकी सर्व मी तुम्हाला सांगते. अंधार पडत इकडे. इकडे पाय, इकडे बोलतोय तू. इकडे पाय. हां. शाबास. अरे चाल ना. इकडे जाय सगळे. समर्थच्या स्कूलला सुट्टी लागल्या, एक्झाम संपल्या. त्यानंतर आम्ही शॉपिंग सुरू केली दिवाळीची. हे जे क्राऊड तुम्ही बघत आहे तो आहे डीमार्ट क्राऊड, जो मी दिवाळीच्या वेळेस पहिल्यांदाच बघितला आहे. कारण दिवाळीची यावेळेस आम्हाला खूप उशीर झाला होता शॉपिंग वगैरे करायसाठी. त्यानंतर आम्ही रेशीमबाग ग्राउंडकडे एक सेल लागला होता, त्या सेलमध्ये गेलो होतो. असंच व्हिजिट करायला गेलो होतो की काय आहे, कसं आहे. काही गोष्टी घेतल्या पण तिथून जे आम्हाला परवडल्या आणि काही नाही. म्हणजे जसं तोरण, आर्टिफिशियल फुलांचे लटकन जे असते दरवाजाला साईडमध्ये लावतात, आणि लाईटिंग्स, डेकोरेशनचं सामान, असं सर्व. त्यानंतर ही सर्व शॉपिंग केली. त्याच दिवशी डेकोरेट करायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी होते धनतेरस. इथून आम्ही घेतली स्वामींची फोटो मोठीवाली, कारण जुनी फोटो पडून फुटली होती, म्हणजे तुटली होती ती, थोडीशी खंडित झाली होती त्यामुळे. आणि मग गेलो आम्ही साडी आणायला. साड्या घेतल्या, बघितल्या. एक साडी घेतली वेळेवर, ज्याचं ब्लाऊज अजून रेडी नाही झालं होतं. तर दिवाळीच्या दिवशी तीच कोरी साडी तशीच घातली. आणि हे आहे शॉप जिथून मी नेहमी साड्या घेते. इथे स्वस्तात मस्त आणि बजेट फ्रेंडली साड्या मिळून जातात. क्वालिटी पण छान असते, व्हेरायटीज पण असतात. तर मी इथूनच घेते. हे मानेवाड्याला आहे, मानेवाडा रोडवर सुरभी शॉप म्हणून. स्पॉन्सर्ड नाही करत आहे, पण मी माझं स्वतःचं एक्सपिरियन्स सांगत आहे. जर याच एरियात कुठे तुम्ही राहत असाल तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि पूजेला लागली. आज वसुबारस, ज्याला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात, हा दिवाळी सणाची सुरुवात करणारा सण आहे. या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते, कारण गायीला गोमाता मानले जाते आणि ती समृद्धी व निस्वार्थपणाचे प्रतीक आहे. या सणाला नंदिनी व्रत असेही म्हणतात आणि या दिवशी घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी पूजा केली जाते.
वसुबारस या सणाचं महत्त्व म्हणजे हा दिवाळीच्या 5 दिवसांच्या उत्सवाचा पहिला दिवस. हा सण गायीबद्दल मानवी जीवनातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी गायीची पूजा केली जाते. या दिवशी गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असे मानले जाते आणि त्यामुळे तिची पूजा करणे हे शुभ मानले जाते. आमच्याकडे वसुबारसचा उपास नाही करत. सायंकाळी घरी आणि दारात किंवा गोशाळेत जाऊन गाय वासराची पूजा केली जाते. त्यांना उडदाचे वडे किंवा पोळी आणि गूळ चारला जातो नैवेद्य म्हणून. तर मी घरी आल्यावर पूर्ण सायंकाळची तयारी केली. त्यानंतर ती पूजा केली आणि जे दिवे आणले होते ते भिजू ठेवले, पाण्यात मुरत ठेवले होते. त्यानंतर बाकीची पूर्ण तयारी केली, सर्व कामं झाले आणि दुसऱ्या दिवशी होता धनतेरस. तर धनतेरसचाही व्हिडिओ तुमच्यासमोर येईल नेक्स्ट म्हणजे उद्या. तर आजसाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की मी धनतेरसची पूजा कशी केली आणि आपले स्वामींना पण कसं सजवलं. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.